नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ई क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीचे 23 जिल्ह्यांचे निकाल हे जाहीर झालेले आहेत. त्या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ह्या दोन्ही जाहीर झालेल्या आहेत. ओके. तर उर्वरित 13 जे जिल्हे आहेत पेसा क्षेत्रातील, तर त्यांचा निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो, त्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या कधीपर्यंत लागू शकतात, त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. तर आता आपण सविस्तर इन्फॉर्मेशन बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. यावरती तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यानंतर नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल. तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ए क्लास एज्युकेशन ॲप हे बेस्ट आहेत. त्यामध्ये तुम्ही तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, पोलीस भरती असेल, इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ए क्लास एज्युकेशन ॲपचं नाव टाकलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला ॲप हे भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 23/1/2024चं प्रसिद्धीपत्रक बघितलेलं असेल. विषय महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत 23 जिल्हे. तर 23 जिल्ह्यांच्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याची पण वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊन तुम्ही डेलीचं स्टेटस हे चेक करू शकतात. mahabhumi.gov.in ही वेबसाईट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही भेटेल. बघा, तर ह्या वेबसाईटवरती येऊन तुम्ही ह्या ठिकाणी सर्व गोष्टी चेक करू शकतात. जे जे लेटेस्ट अपडेट येत असतं तर ते ह्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. जसं की निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. ओके. आता 23 जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. इथून तुम्ही ती चेक करू शकतात. बघा, हे टोटल 23 जिल्हे आहेत. कशावरती तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी भेटून जाईल त्या जिल्ह्याची. ओके. तर ही वेबसाईट इम्पॉर्टंट आहे. ह्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. सर्व जे काही परिपत्रक असेल, सर्व जी काही इन्फॉर्मेशन असेल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ज्या काही लिंक्स असतील, किंवा जॉईनिंग होईपर्यंत टोटल जी काही इन्फॉर्मेशन आहेत विद्यार्थ्यांना ह्या वेबसाईटवरती भेटत जाईल. तर ही वेबसाईट तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, सेव्हच करून ठेवायची आहेत, लिहून ठेवायचे आहेत. या वेबसाईटवरती येऊन तुम्ही डेली चेक करू शकतात ज्या काही 13 जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहेत की नाही. ओके. पेसा क्षेत्रातील जे काही 13 जिल्हे आहेत त्यांचा निकाल कधी लागू शकतो, ही सर्व काही अपडेट तुम्हाला ह्या वेबसाईटवरती भेटेल. जसा काही निकाल लागेल, जे पुढचं काही अपडेट असेल, त्या पुढच्या काही निवड याद्या असेल, प्रतीक्षा याद्या असेल, ह्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. आणि ह्या ठिकाणी तुम्ही इम्पॉर्टन्स लिंकमध्ये येऊन सर्व काही गोष्टी चेक करू शकतात. ओके. तर लेटेस्ट जे काही अपडेट आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला भेटत असतं. ओके. कोणते कोणते जिल्हे आहेत? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली इतक्या 23 जिल्ह्यांची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. निवड यादी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि प्रतीक्षा यादी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना निवड यादीतील विद्यार्थ्यांपेक्षा कमी मार्क्स आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी जर जॉईनिंग केलेली नाही तर प्रतीक्षा यादीमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं. आता 13 जे जिल्हे आहेत, ओके, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर त्यांचा जसा आदेश येईल त्या आदेशानंतर जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल. त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. हे जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगितलेलं आहेत. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, त्यांचा जसा काही आदेश येईल त्या आदेशानंतर जिल्हा निवड समितीमार्फत तुमच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत, आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. ओके. तर आता बघा, तर मित्रांनो, तुम्हाला ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया main.sci.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी येऊन चेक करू शकतात की सुप्रीम कोर्टचा जो काही निकाल आहे, जो काही निर्णय आहे, तर तो कधीपर्यंत लागू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी सर्व केसेस तुम्हाला
दिसतात. ओके, या ठिकाणी येऊन तुम्ही केस स्टेटसमध्ये चेक करू शकतात. तर अजून पेंडिंग आहेत आणि टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन 13/2/2024 म्हणजे 13 फेब्रुवारी पर्यंत सुप्रीम कोर्टचा काहीतरी निर्णय, काहीतरी निकाल त्या ठिकाणी लागू शकतो आणि त्याच्यानंतरच तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी लागू शकतो. 13 फेब्रुवारी पर्यंत तरी तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागण्याचे कुठल्या प्रकारचे चान्सेस नाहीये. ओके, त्याच्या अगोदर पण लागू शकतो बिकॉज ही डेट आहे तर ती डेट टेंटेटिव्ह आहेत, कम्प्युटर जनरेटेड आहेत आणि या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दिलेली आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या वेबसाईटवरती येऊन सर्व गोष्टी या ठिकाणी चेक करू शकतात. ओके, सविस्तर इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहेत. तर नेक्स्ट काही जे अपडेट आहेत तर ते आपल्याला 13 फेब्रुवारी नंतर भेटू शकतं. त्याच्या अगोदर जसं काही अपडेट येईल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा. त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण त्याची लिंक भेटेल. तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ए क्लास एज्युकेशन नाव सर्च केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी ए क्लास एज्युकेशन ॲप भेटेल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचवा. आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. थँक्यू.